35-40 वर्ष साखळी पाणी योजनेच्या नावावर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेत थेट आमदारकी पदरात पाडून घेतल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांना पोकळ आश्वासन देऊन झुलवत ठेवण्याचं काम अनेक लोकप्रतिनिधींनी केलंय। त्याला अपवाद ठरले ते विखे पाटील। साखळीसाठी लागणारं पाणी विखे पाटलांनी कागदावर दाखवलं खरं, मात्र त्यांना सरकारमधील मित्रपक्षांची अडचण आली आणि कागदावरचं पाणी कागदावरच राहिलं असं म्हटलं जातं। परिणामी साखळी योजना मार्गी लावण्याचं आश्वासन देणाऱ्या विखे पाटलांनाही याचा फटका यंदाच्या लोकसभेला बसला असं बोललं जातंय। परंतु याच साखळीच्या जीवावर आतापर्यंत श्रीगोंद्यातील लोकप्रतिनिधींनी आमदारकी पदरात पाडून घेतली असं काही लोक म्हणतात। निवडणुका झाल्या की योजनेसाठी साधा चकार शब्द देखील त्यांनी काढला नाही। त्यातच आमदार बबनराव पाचपुते यांनी एक जुन्या काळात केलेलं विधान हे साखळी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना चांगलंच जिव्हारी लागलं होतं। साखळीच्या जीवावर नेमकी राजकीय पोळी आजपर्यंत कोणी कोणी भाजली, उसाचं पाणी कुसाळाला द्यायचं का असं विधान नेमकं कोणी कधी केलं होतं? श्रीगोंद्याकरांच्या आश्वासनाला नगर तालुक्यातील शेतकरी आता झटका दाखवणार का? साखळी कृती समितीनं नेमकं काय दिला इशारा? आता विखे पाटलांची भूमिका नेमकी कशी असणार? पवारांनी नगरचं साखळीचं पाणी अडवलंय का? सरकार काय भूमिका घेणार? पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच युट्यूब चॅनल। मित्रांनो, जिल्ह्यातील अनेक पाणी योजनेसाठी शेतकऱ्यांचा ग्रामस्थांचा लढा सुरू आहे। त्यातील एक म्हणजे साखळी जलसिंचन योजना। 35-40 वर्षांपासून सुरू असलेला साखळीचा लढा अद्यापही सुटलेला नाही किंवा लोकप्रतिनिधींनी तो सुटू दिला नाही असं लोक म्हणतात। नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावातील शेतकऱ्यांना नुसती पोकळ आश्वासनं देऊन झुलत ठेवण्याचं काम आतापर्यंतच्या अनेक नेत्यांनी केलंय हे वास्तव आहे। साखळी योजनेचा डॉक्टर सुजय विखे पाटील यांना खासदार करण्यात आणि बबनराव पाचपुते असतील, राहुल जगताप असतील आदींना आमदार करण्यात महत्वाचा वाटा होता असं बोललं जातं। लोकसभा विधानसभेची निवडणूक आली की साखळीचा जो काही विषय आहे तो चर्चेला येतो। त्याला कारणही राजकारणच आहे। केवळ राजकारणात आपली पोळी भाजून घेण्यासाठी प्रत्येक पुढाऱ्यानं आपल्या पद्धतीनं साखळी योजनेचा वापर जसा करता येईल तशा पद्धतीने करून घेतला। लाभधारक शेतकऱ्यांना 35 वर्ष गाजर दाखवण्याचं काम केलं गेलं। खासदारकी आमदारकी पदरात पडल्यानंतर कोणत्या लोकप्रतिनिधींनी कितपत या योजनेसाठी पाठपुरावा केलाय हे सर्वश्रुत आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील साखळी योजनेचा प्रश्न डॉक्टर सुजय विखे पाटील यांना महागात पडला असंही म्हटलं जातंय। आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानं साखळी योजनेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला येऊ लागलाय। स्वर्गीय दादा पाटील शेळके यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एक किस्सा घडला होता, तो एकदा पाहूया। साधारण 1994 साली स्वर्गीय दादा पाटील शेळके यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सारोळा कासार येथे झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांना साखळी योजनेबद्दल बोलण्याची विनंती केली होती। त्यावर पाचपुते यांनी उसाचं पाणी कुसाळाला द्यायचं का असा सवाल उपस्थित केला होता असं शेतकरी सांगतात। पाचपुते यांच्या विधानाची नगर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील त्यावेळेस चर्चा झाली होती असं त्यावेळेचे लोक सांगतात। मात्र त्यानंतर विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुनर्रचनेमध्ये नगर तालुक्यातील काही गावांचा समावेश श्रीगोंदा मतदारसंघात झाला। त्यामुळे श्रीगोंद्यातील पुढाऱ्यांना मतांसाठी का होईना साखळी योजनेचा कळवळा येऊ लागला आणि त्यांनी साखळी योजना झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरू केला किंवा त्या पद्धतीने काम सुरू केलं। काही पुढाऱ्यांनी सरकार दरबारी निवेदन देखील दिली। अधिवेशनामध्ये साखळीचा प्रश्न देखील उपस्थित केल्याचं शेतकऱ्यांनी पाहिलंय। विखे पाटलांनी साखळी योजनेसाठी प्रयत्न केलेत का ते एकदा पाहूयात। 35-40 वर्षांपासून भिजत पडलेला साखळी योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही त्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येतंय। नव्हे ते कागदावर देखील सिद्ध केलंय। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विखे यांच्या प्रचारासाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखळी योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते। त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं, परंतु 2.5 वर्षानंतर आलेल्या युती सरकारमध्ये विखे पाटलांनी साखळी योजनेचा मार्गी लावण्यासाठी हालचाली होत्या त्याला वेग दिला। परंतु सरकारमध्ये तिसरा व्हिडिओ आल्यानं कागदावर उपलब्ध झालेले पाणी कागदावरच राहिलं
अजूनही विखे पाटील साखळी योजनेसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी साखळी योजनेसाठी आता साखळी कृती समितीसह शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ऑगस्टमध्ये झालेल्या रस्ता रोको आंदोलनात मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशाराही दिला गेला. तीव्र आंदोलने करण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये साखळी योजनेतील लाभधारक शेतकरी कोणाला पाणी पाजणार, कोणाला फेटा बांधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. फक्त हे पाहण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी सावध ठेवावा लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.